राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या गावची चवमध्ये। मंडळी, आपल्या पोटामध्ये 12ही महिने जंत असतात। पोटाच्या आतड्यामध्ये 12ही महिने जंत असतात। आपल्या पोटातील जंत आपलं निम्म्याच्या वरती अन्न हे जंतच खात असतात आणि आपल्या शरीराला अन्न फारसं भेटत नाही। म्हणजे जी ताकद आपल्या अन्नातून आपल्या शरीराला भेटली पाहिजे ना, ती कधीच भेटत नसते। आपल्या पोटामध्ये जर जंताचं प्रमाण वाढलं ना, आपल्याला भूक जास्त लागत असते आणि आपण किती अन्न ग्रहण केलं ना, आपली काही तब्येत सुधरत नसते। आपल्या हाडातील कॅल्शियम वाढत नसतं आणि आपल्याला वारंवार ताप येत असतो आणि अशक्तपणा जाणवत असतो। पण मंडळी, तुम्ही जर ह्या रामफळाच्या पानाचं जर काढा पिले ना, तुमची पचनक्रिया सुधारणार आहे, तुमच्या पोटातील जंत कायमचे नष्ट होणार आहे। आणि मंडळी, जी आपल्याला पोटामध्ये जळजळ होते, काही काहींच्या आहे ना पोटामध्ये आग भडकत असते, त्यासाठी एकदम रामबाण हे रामफळाचे पान आहेत। रामफळाचे पानं कीटनाशक बनवण्यासाठी वापरतात। आमच्या शेतामध्ये जेव्हा औषधं नव्हते, रासायनिक दुकानं नव्हते, तर सीताफळाच्या पानाचा, रामफळाच्या पानाचा उपयोग आम्ही कीटनाशक बनवायला हा करत होतो। रामफळ हे खूप गोड असतं, आपण रामफळ खूप आवडीने खातो। निसर्गातले उपाय आहे ना खूप फुकटचे असतात आणि खूप सोपे असतात। त्याच्यामुळे आहे ना, चालता बोलता तुम्ही हे आयुर्वेदिक काढे बनवत जा आणि ह्या आयुर्वेदिक काढ्याचं तुम्ही नक्की सेवन करत जा। कारण की मंडळी, जर आपण चालता बोलता आपल्या शरीरासाठी 5 ते 10 मिनिटं हा वेळ दिला ना, तर आपलं शरीर कधी आजारी पडणार नाही। मंडळी, आता चालू आहेत पावसाळ्याचे दिवस, श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे आणि ह्या दिवसामध्ये आहे ना वातावरण थंड झालेलं असतं। तर ह्या थंड वातावरणामध्ये काय होतं, आपली जी पचनक्रिया असते ना ती मंदावत असते। जे आपल्या पोटातील अग्निजठर असतं ना, ते कायम तापलेलं असतं, तर ते थंड होत असतं। तर मी आहे ना तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं, निसर्गाचा आहे ना भरपूर असा फायदा घेत जा। निसर्गामध्ये भरपूर असे झाडं असतात, त्या झाडांचे वेगळे वेगळे फायदे असतात। त्याच्यामुळे आहे ना प्रत्येक झाडाचा उपयोग तुम्ही नक्की करून घेत जा आणि प्रत्येक झाडाचे फायदे तुमच्या दादाकडून तुम्ही नक्की जाणून घेत जा। तर चला मंडळी, खूप प्रचंड वारं सुटलेला आहे, पाऊस लवकरच येणार आहे। तर याचे आपल्याला आहे ना 5 पानं घ्यायचे आहेत रामफळाचे। हे 5 पानं घेतली आणि ह्याच पानाचा आपल्याला आयुर्वेदिक काढा बनवायचा आहे। ह्या रामफळाच्या पानाचा काढा पिल्याच्या नंतर तुमच्या पोटात जेवढे आतडे आहेत ना, ते आतडे एकदम स्वच्छ होणार आहे, म्हणजेच क्लीन होणार आहे आणि त्याच्यातील जंत कायमचे नष्ट होणार आहे। तर मंडळी, हे 5 पानं आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। हा काढा आपल्याला प्यायचा असतो, त्याच्यामुळे हे पानं आहे ना अगदी तुम्ही स्वच्छ धुवून घेत जा। हे पानं मी एकदम स्वच्छ धुवून घेतली, पातेलं सुद्धा धुवून घेतो। हे पानं या पातेल्यामध्ये टाकून घेतो आणि 2 कप पाणी ह्या पातेल्यामध्ये टाकून घेतो। जास्त पाणी घ्यायचं नाही, फक्त आणि फक्त 2च कप पाणी घ्या आणि 2 कप पाणी उकळून फक्त 1च कप राहिलं पाहिजे, ह्या हिशोबाने आपल्याला काढा बनवायचा आहे। आता हे जे 5 पानं आहेत ना, हे आपण 2 जागेवर कट करून घेऊ। फक्त ह्या काढ्याचं सेवन आपल्याला कसं करायचं आहे ना, मी काढा उकळल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर सांगतो। हा काढा बनवायला जास्त काही वेळ लागत नाही, बघू शकता। पण तुम्ही जर कोणाला विचारलं की बा हे रामफळाचे पानं विषारी असतात का, तर तुम्हाला भरपूर जण असे सांगतील हे पानं विषारी असतात, ह्या फळाच्या बिया विषारी असतात। पण मंडळी, आपण जर ह्या पानाचा योग्य वापर जर केला ना, हे पान आपल्या शरीरासाठी अजिबात हानिकारक नसतं। रामफळाच्या झाडाचं रामफळ जेव्हा पिकतं ना, तेव्हा खाण्यासाठी किती गोड लागतं, खूपच गोड लागतं। तसेच हे पानं असतात। मी ज्या पद्धतीने सांगेल, तुम्ही जर ह्या पानाचा तसा उपयोग केला ना, तुमच्या शरीरावर कुठलाच इफेक्ट होणार नाही, आपल्या शरीरावर कुठलीच हानी होणार नाही ह्या रामफळाच्या पानांनी। मी तुम्हाला ह्या काढ्याचं योग्य प्रमाण सांगतो। हा काढा आपल्या पोटातील जंत नष्ट करणार आहे। तर मी तुम्हाला सांगतो, या काढ्याचं पथ्य असणार आहे, आपण जसं मेडिकलमध्ये जातो, जंताची गोळी घेतो मंडळी, तसंच ह्या काढ्याचं पथ्य आहे। तर चला मंडळी, मी तुम्हाला ह्या काढ्याचं प्रमाण सांगतो। मंडळी, तुम्ही काढा कितीही बनवा, पण एका कपामध्ये आपल्याला 3 माणसांचा काढा बनवायचा आहे। म्हणजे 1 कप काढा हे 3 माणसं घेऊ शकता। तर तुम्ही काय करा मंडळी, सकाळी सकाळी जर हा काढा बनवला ना, तुम्ही फक्त 10 ml एका व्यक्तीसाठी हा काढा घेऊ शकता। एका माणसाने काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, दात वगैरे घासायचे आणि अनुशापोटी आपल्याला हा काढा फक्त 10 ml प्यायचा आहे। आपण काय करतो, मेडिकलमध्ये जातो, जंताची गोळी घेऊन येत असतो, ती जंताची गोळी तुम्ही नेहमी घेत जा। 4 महिन्याला घेत जा, 6 महिन्याला घेत जा, 1 वर्षामधून आपण 2दा तरी ही ना जंताची गोळी घेतली पाहिजे। आपल्या लवकर लक्षामध्ये येत नाही, पण आपल्या पोटामध्ये जंत हे कायमच तयार होत असतात। पण मंडळी, मी काय केलेलं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निसर्गातील उपाय सांगितलेला आहे। हा काढा तुम्हाला थोडासा कोमट प्यायचा आहे, जास्त थंड प्यायचा नाही। मंडळी, ह्या काढ्याचं सेवन आपल्याला फक्त 1च दिवस करायचं आहे आणि एका दिवसाला सकाळी सकाळी हा काढा आपल्याला फक्त आणि फक्त 10 ml घ्यायचा आहे, म्हणजे फक्त 1 घोट। तर चला मंडळी, मी रामफळाच्या पानाचा काढा बनवून दाखवला, तो काढा कसा बनवायचा तुम्हाला नक्कीच कळेल असन। आणि ह्या काढ्याचं सेवन आपल्याला फक्त 1च दिवस करायचं आहे आणि सकाळी सकाळी फक्त हा 10 ml आपल्याला रामफळाच्या पानाचा काढा घ्यायचा आहे।
बस तेवढंच. त्याच्यानंतर हा काढा घ्यायचा नाही किमान 3 महिने. जर तुम्ही 10 ml सकाळी सकाळी हा काढा घेतला ना, तुमच्या पोटातील जंत कायमचे नष्ट होणार आहे. आणि हा काढा घेतल्याच्या नंतर तुम्हाला अर्धा तास जेवण करायचं नाही. पाणी पिऊ शकता, फक्त जेवण करायचं नाही. तर चला मंडळी, मी तुम्हाला काढा पिऊन दाखवतो. हा नेमका काढा किती घ्यायचा आहे हे बघू शकता. मी त्यासाठी वरून काढा पितो. तर मंडळी, मी एक घोट पिलो. तुमचा दादा तुम्हाला निसर्गातील उपाय 100% हमखास करून दाखवत असतो, कारण की हे मी उपाय केलेले असतात. मी प्रत्येक झाडाची तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती देत असतो. ह्या पानाचा तुम्हाला भरपूर ठिकाणी उल्लेख असा केला जाईल, हे पानं विषारी असतात, याच्या बिया विषारी असतात. पण मंडळी, तुम्ही जर योग्य पद्धतीने योग्य वापर जर केला ना ह्या रामफळाच्या पानाचा, तर तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. हा काढा फक्त तुम्ही एकच दिवस घ्या, त्याच्यानंतर ह्या काढ्याचं सेवन करू नका. एकदा जर आपण सकाळी हा जर 10 ml काढा घेतला ना, परत तुम्हाला 3 महिने हा काढा घ्यायची गरज नाही. एकदाच जर तुम्ही हा काढा घेतला ना, तुमच्या पोटातील जंत हे नक्कीच मरून जाणार आहे. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आजचा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.